नमस्कार, मी कृषी मित्र भरत कदम स्नेहालय अंतर्गत काम करत आहेत. तर आपण आज बाबासाहेब घोरपडे यांच्या शेतात आलो आहोत. तर त्यांना आज आपण ट्रायकोडर्मा तयार करून देत आहोत. तर त्यासाठी आपण प्रथमतः 200 लिटरचा बॅरल घेतलेला आहे पाण्याने भरलेला, 1.5 किलो गुळ घेतलेला आहे आणि ट्रायकोडर्माची 5 लिटरचं हे आणलेलं आहे आपण काढून इर्जन आणलेलं आहे. तर आपण कृती चालू करूया. सर्वप्रथम आपण ट्रायकोडर्माचं इर्जन या टिपाडात टाकत आहोत. हे इर्जन आपण याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण हे आपण दुसऱ्या ठिकाणी बनवलेलं होतं आणि ते आता याच्यात टाकू. गुळ टाकत आहोत. आपण घराच्या काट्याप्रमाणे फिरवणार आहोत. 2 ते 3 मिनिटं फिरवायचे. त्याच्यानंतर पुन्हा विरोध दिशेने 2 ते 3 मिनिटं फिरवायचे. हे मिश्रण आपल्याला दररोज 5 ते 6 दिवस दररोज हे हलवायचे घराच्या काट्याप्रमाणे आणि विरुद्ध काट्याप्रमाणे. त्याच्यानंतर 5-6 दिवसानंतर हे आपण शेताला वापरू शकतो. या ठिकाणी आपण तयार केलेले हे मिश्रण आहे ना, ते झाकून टाकायचे, कारण की बाहेरची जीवजंतू याच्यामध्ये जाऊ नये म्हणून हे पॅक करून टाकायचे. नमस्कार. नगर तालुक्यामधील मांजरसुंबा या गावामधील जो आपला कृषी मित्र कदम याने या ठिकाणी या शेतकरी मित्राच्या बांधावर जाऊन या ठिकाणी त्यांनी ट्रायकोडर्मा हे द्रावण तयार केलेलं आहे. कसल्याही प्रकारचा खर्च न करता त्या ठिकाणी यामध्ये दुसऱ्या शेतकरी मित्राचे इथं बनवलेलं जे काही ट्रायकोडर्माचं इर्जन आहे ते त्या ठिकाणी 2 ते 3 लिटर या ठिकाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि 2 किलो गूळ टाकलेला आहे. तर त्या ठिकाणी शेतकरी मित्राचे त्या ठिकाणी 200 रुपये जे काही ट्रायकोडर्माच्या बाटलीसाठी लागतात ते त्या ठिकाणी वाचलेले आहेत. आणि जे काही आपण आज या मांजरसुंबा या गावामधील जे काही सेंद्रिय शेतीची चळवळ आहे या चळवळीमध्ये शेतकरी मित्र हे उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत. आणि त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी मित्राच्या इथं अशाच पद्धतीने आम्ही ट्रायकोडर्मा, जीवामृत किंवा आपण गौमूत्र आणि शेण यांचा वापर करून आज जे काही रासायनिक खतांचा व त्यांचा वापर शेतीमध्ये जास्त केल्यामुळे जे काही शेतीचं ज्या मातीचं नुकसान होत आहे तर ते काही थोडेफार प्रमाणात आपण भरून काढण्यासाठी आणि जमिनीतील जे काही बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत आणि त्याचबरोबर जे काही गांडुळं आहेत आज जे नामशेष होत आहेत तर त्यांच्या वाढीसाठी आपण हे प्रयत्न करत आहे. तर नक्कीच यामध्ये आम्हाला यश भेटत आहे. अशा पद्धतीने या सेंद्रिय शेतीच्या चळवळीमध्ये मांजरसुंबा या गावामधील शेतकरी हे साथ देत आहेत. तर त्यांना या पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.